हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रणाली तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आमच्या ब्लॉगची सुरुवात माझ्या गोडुलीच्या उठण्याने होत आहे. असं क्यूटचं तिचं रोजचं मॉर्निंगचं रुटीन असतं. उठल्यावरती लगेच अशी आळस वगैरे देऊन आरामात उठते आणि तिचं हे असं गोंडस मस्ती बघून खूपच क्यूट वाटते आणि आमचा पण दिवस खूप छान जातो. पिल्लूचं आवरल्यानंतर मग मी माझ्या कामाकडे वळते. मग आमच्याकडे ना काल एक फेरीवाला आला होता, त्याच्याकडून ना मी असे खूप सगळे फ्रॅम्स विकत घेतले आणि मस्त सकाळी सगळ्या बर्नींमध्ये ते भरून ठेवले. 2 बरण्या असं ते छान दिसत होते. रंगीबिरंगी फ्रॅम्स, ते तळल्यावर खूप टेस्टी लागते. 10 रुपीजचे पॅकेट होते. सगळीकडे येत असतं. तुमच्याकडे येते का मला प्लीज कमेंट करून सांगा. त्यानंतर ना आमच्याकडे थोडी असं पाऊस येत होता. खूप छान वाटत होतं. खूप छान वेदर झालं होतं. असं पावसाचं वातावरण सगळीकडे झालं होतं. त्यानंतर मी आपल्या स्वयंपाकाची तयारी केली लगेच. आज जेवणामध्ये मी ना वांग्याचं भरीत आणि चपाती डाळ भात असं बनवलं होतं. छान भरीत बनवून घेतलं. त्यानंतर मग चपात्या बनवायला घेतल्या. चपात्या बनवताना ना मला तुमच्याशी थोडंसं बोलावं वाटलं. तुमच्यासोबत पण असं होतं का नेहमी, की आपण दुधाजवळ जेव्हा उभं राहतो तेव्हा ना ते दूध तापतच नाही आणि जसं बाहेर गेलो तसं ते वर जाऊन सगळं उतू चाललं जातं. तसंच माझ्यासोबत ना नेहमी होते आणि गॅसची सगळी खराब होऊन जाते. ते ना सगळे क्लीन करण्यात इतका टाईम वेस्ट होतो. छोटंसं काम असतं पण इतका वेळ जातो ना, त्याच्या मागे नुसतं लागून राहावं लागते. त्यामुळे ना खूप चिडचिड होते. माझ्यासोबत असं खूप वेळा होते की दुधाजवळ उभं राहिलं तर ते लगेच म्हणजे तापतच नाही आणि खूप वेळानंतर थोडंसं इकडे तिकडे गेलं की लगेच ते तापून जाते आणि दूध बाहेर येऊन जाते. असो, त्यानंतर बोलता सगळ्या चपात्या झाल्या. त्यानंतर मी सगळे भांडे घासून घेतले. माझे स्वयंपाकाचे भांडे मी लगेच भांडे घासते. जास्त संगळू देत नाही, कारण की मग ते खूप झाले की घासायला खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी तेव्हाच्या तेव्हाच घासून ठेवते आणि मग त्यानंतर मी पूर्ण किचन कट्टा क्लीन केला. मला किचन कट्टा नेहमी नीटनेटका आणि क्लीन लागतो. थोडा पसारा आहे पण थोडा आवरलेला पण आहे. त्यानंतर आम्ही पिल्लूची मस्ती बघत बसलो होतो. मी कपडे वॉशिंग मशीनला लावले होते. ते कपडे होईपर्यंत तिची मस्ती चालू होती. तिनं हा नवीन गेम आहे, मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला. तो खूप एन्जॉय करते आणि तिची जर एखाद्या वेळेस गेली त्याच्यामध्ये गोटी तर तिनं मस्त टाळ्या वाजवते. ते बघून आम्हाला खूप मस्त वाटतं. नंतर सर्व कपडे वाळू घातले. त्यानंतर माझ्या मशीनचे कपडे झाले होते, ते सुकवायला घेतले मी. नंतर मग मी ताट रेडी केलं आणि देवाला दाखवलं. देवाला दाखवल्यानंतर आम्ही पण जेवण केलं. मस्तपैकी विदर्भियन स्टाईल वांग्याचं भरीत, चपाती, डाळ भात छान एन्जॉय केलं. असं होतं आमचं दुपारचं रुटीन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.